लोकसभा 2024 भाजपने आपली पहिली लिस्ट जारी केली. 195 जागांवर उमेदवार कोण असतील ते सांगितलं. मात्र महाविकास आघाडी सुद्धा सज्ज आहे लोकसभेसाठी. महाराष्ट्रामध्ये तर सर्वे सुद्धा महाविकास आघाडीच्या बाजूने होता. त्यामुळे महाविकास आघाडीने आपले जागा वाटप निश्चित केले. महाविकास आघाडीत सर्वात जास्त जागा घेणारे ठाकरे गट शिवसेना. आता ठाकरे गट शिवसेनाने आखलेली प्लॅनिंग 18 ते 19 जागा ते लढवणार आहेत. 22 जागांची मागणी सुद्धा आहे. 8 जागांवर चर्चा झालेली नाहीये, पण मात्र ज्या जागा दर्शवल्या आलेल्या आहेत 19 जागांवर उमेदवार कोण असणार आहेत प्रामुख्याने ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत. ठाकरे गटाने आपल्याकडे 19 जागा खेचलेल्या आहेत आणि महाविकास आघाडीतर्फे आता कोण कोण नावं असणार आहेत ते. उद्धव ठाकरे गट कल्याणमधून असं सांगण्यात येत आहे की अंधारे यांना उभं करण्याची तयारी दाखवण्यात येणार आहे. शिंदे विरुद्ध अंधारे असा सामना रंगणार आहे का कल्याणमध्ये. दुसरं, ठाण्यामधून राजन विचारे यांचं नाव तिकीटद्वारे फिक्स केलं गेलेलं आहे. नाशिकमधून करंजकर हे नवा चेहरा असतील. छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांना तिकीट जे ते दिले गेलेलं आहे. आता माजी मंत्री अनंत गीते जे आहेत ते रायगडमधून उभं राहण्याची स्थिती बनते. मावळ हा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी वाघेरे असणार आहेत. बुलढाणामधून नरेंद्र खेडेकर यांना संधी देण्यात आलेली आहे. रत्नागिरीमधून सिंधुदुर्गमधून विनायक राऊत पुन्हा एकदा खासदार असणार आहेत. धाराशिवमध्ये पण तेच आहे, ओमराजे निंबाडकर असणार आहेत खासदार. त्याचबरोबर ठाण्यातून राजन विचारे यांचं तिकीट जे ते फिक्स मानलं जातं आहे. त्याचबरोबर अरविंद सावंत मुंबई दक्षिणमधून फिक्स जवळजवळ मानलं जातं आहे. अमोल कीर्तीकर मुंबई पश्चिम उत्तरमधून अमोल कीर्तीकरांचं नाव निश्चित मानलं जातं आहे. दक्षिण मध्यमध्ये मुंबईच्या अनिल देसाई असणार आहेत उमेदवार. त्याचबरोबर यवतमाळ वाशिम संजय देशमुख, परभणी संजय जाधव, शिर्डी भाऊसाहेब वागचोरे, पालघर भारती कांबडी. त्याचबरोबर आपण जर गेलो तर धाराशिव, हिंगोली आणि जळगाव ही जागा स्वतःकडे खेचणार आहे त्या ठिकाणी ठाकरे गट शिवसेना. आता शिवसेनेने आखलेल्या या प्लॅनिंगनुसार जवळजवळ एवढ्या जागा निश्चित झालेल्या आहेत. अजून काही जागांची मागणी केली जाणार आहे ठाकरे गटाकडून आणि हे असणार आहेत पुढील ठाकरे गट शिवसेनेचे खासदारकीचे उमेदवार.